लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। कलाचा स्वभाव अद्वैतला हळूहळू कळत चाललेला असतो। कला सानिकाला डिझाईन देत असते हे अद्वैतला माहीत असतं, परंतु अद्वैतला हे सत्य कलाच्या तोंडूनच वधवून घ्यायचं असतं। अद्वैतला माहीत असतं की कला जे काही सत्य आहे ते अद्वैतला कधीच सांगणार नाही। अद्वैत विचार करत असतो की जर त्याने सानिकाला त्रास दिला तर मग कला लगेचच कबूल करेल। अद्वैत हा कलापेक्षा खूप हुशार असतो। तर आता त्यानंतर अद्वैत कलाला म्हणत असतो की मला सकाळ सकाळ लवकर ऑफिसला जायचं आहे, तुला यायचं असेल तर चल। कला म्हणते पण अद्वैत तू आज का मला बोलवत आहेस? अद्वैत म्हणतो नेहमी तुझे टोमणे चालू असतात ना, म्हणूनच मी तुला आज स्वतः घेऊन जाण्याचं ठरवलं आहे। तुला यायचं असेल तर लवकर आटप। अद्वैत आता वॉशरूम मध्ये जातो, इतक्यातच कलाला सानिकाचा फोन येतो। कला सानिकाला म्हणते मी आता तुलाच फोन करणार होते। सानिका मला असं वाटतंय की अद्वैतला माझ्यावरती संशय आला आहे वाटतं, तर जर त्यांनी तुला डिझाईन्स बद्दल काही विचारलं तर तू सांगू नकोस। तेव्हा सानिका म्हणते मॅडम जर त्यांनी मला चिडून आणि रागाने विचारलं तर मला हे खोटं लपवता नाही येणार। कला म्हणते तू काळजी करू नकोस, मी आहे ना। तर आता ज्या वेळेस कला आणि अद्वैत ऑफिसला जाण्यासाठी निघालेले असतात तेव्हाच तिकडून स्वामीनाथन सुद्धा निघालेले असतात। तर आता कला डिझाईनचं सत्य अद्वैतला सांगणार असते आणि ते सत्य स्वामीनाथन यांना अप्रत्यक्षपणे कळणार असतं। तर इकडे नैना विचार करते हे काय चाललंय, आज हे दोघे जण जोडीने ऑफिसला चालले आहेत। तेव्हा आबा अद्वैतला विचारतात काय रे अद्वैत तू आज बायकोला स्वतः ऑफिसला घेऊन चाललास? त्यानंतर आबा कलाला म्हणतात जा जा कला तू ऑफिस मधल्या गोष्टी शिकून घे, चांदेकरांचा बिझनेस तुला सांभाळायचा आहे। हे ऐकल्यावरती नैना कलावरती खूप जळते। चांदेकरांचा बिझनेस तू सरोज सारखाच नीट सांभाळशील असं आबा कलाला म्हणत असतात। त्यानंतर कला अद्वैत निघतात। कला सानिकाला भेटण्यासाठी जाते, तिथे सानिकाचा चेहरा रडका झालेला असतो। तेव्हा कला विचारते सानिका तुला काय झालंय, तुझा चेहरा सुकल्यावानी दिसतोय। तेव्हा सानिका म्हणते मॅडम मला ना अद्वैत सरांचा फोन आला होता आणि सर मला म्हणाले मी ज्या वेळेस ऑफिसला येईन तेव्हा तू तुझ्या डिझायनर मैत्रिणीला ऑफिसमध्ये बोलवून घे, नाहीतर तू कायमची सुट्टी करून जा, मला दुसरी डिझायनर सापडली आहे। तेव्हा कला म्हणते काय? अद्वैतला दुसरी डिझायनर कोण सापडला आणखीन? आता तर स्वामीनाथनची ऑर्डर पूर्ण करायची आहे, मग आता ते येतच असतील। तेव्हा सानिका म्हणते हो मॅडम पण मी आता काय करू, माझी नोकरी गेली तर मी तुमचं नाव घेऊ शकत नाही। तेव्हा कला म्हणते तू काळजी करू नकोस, अद्वैत आता तुला नोकरीवरून काढून टाकणार नाही, तू फक्त काही दिवस वाट पहा, त्यानंतर मी आबांशी बोलून घेते, मी तुझी नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करेन। इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो तुमच्या दोघींचं काय चाललंय? आणि अद्वैत सानिकावरती ओरडतो आणि म्हणतो तू तुझ्या मैत्रिणीला बोलवलंस की नाही, आणि तो सानिकावरती खूप चिडतो। तिथे मात्र सानिका आता गडबडते आणि ती हे ते असं करायला लागते। तेव्हा अद्वैत म्हणतो तुझं काय चाललंय, मी तुला प्रश्न विचारला, मी तुला आधीच सांगितलं होतं ना तू तुझ्या त्या डिझायनर मैत्रिणीला घेऊन ये, आणि तिचं नाव सुद्धा मी तुला विचारलं होतं, नाहीतर आता तुझी नोकरी जाईल। मी तुझं रेजिग्नेशन लेटर टाईप करून आणलंय। तेव्हा सानिका म्हणते अद्वैत सर माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिचा दवाखान्याचा खर्च माझ्या पैशातूनच चालतो। तेव्हा कला म्हणते चांदेकर तू इतका रूढ कधीपासून झालास? आपल्या स्टाफ सोबत आपण किती चांगल्या पद्धतीने वागतो हे तुला माहित नाहीये का? आबा सरोज मॅडम सर्वांसोबत किती प्रेमाने वागतात, मग तू असं का वागत आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो मी रूढ का वागतो याचं कारण मलाच माहितीये, हिने लवकरात लवकर सांगावं की हिची डिझायनर मैत्रीण कोण आहे। मी किती सिंपल प्रश्न विचारलाय। तिथे कलाला काही सुचत नसतं, काय करावं याचा ती विचार करत असते। अद्वैत म्हणतो या रेजिग्नेशन लेटरवरती साइन कर आणि माझ्याकडे दे, तुझी आतापर्यंतची सॅलरी मी तुझ्या अकाउंटवरती पाठवून देतो, तू आत्ताच्या आता चांदेकरांची ब्रांच सोडून निघून जा। तिथे आता अद्वैतने सानिकाला चांगलं अडकवलेलं असतं। तिथे कला म्हणते चांदेकर तू जास्त शहाणपणा करू नकोस, मला माहितीये तू असं का करतोय। तेव्हा अद्वैत म्हणतो यामध्ये मी काय चुकीचं केलं, जी डिझायनर चांदेकरांचा एवढा मोठा फायदा करून देत आहे, मी फक्त तिला भेटण्याचा आणि कोण आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। तर तिथे कलाला काय करावं सुचत नाही। कला विचार कर मी अद्वैतला सर्व काही सांगून टाकू का? इतक्यातच तिथे आता स्वामीनाथन येऊन उभे राहतात
स्वामीनाथन हा सर्व प्रकार ऐकत असतात आणि ते विचार करत असतात की नेमकं यांचं काय चाललंय. तर तिथे अद्वैत म्हणत असतो की सानिका, तू सांगत आहेस की नाही? स्वामीनाथनच्या पहिल्या डिझाईन कोणी बनवल्या, त्या डिझायनरचं नाव मला तू सांग, नाहीतर तुझा राजीनामा दे. हे सर्व स्वामीनाथन ऐकत असतात. तर तिथे कला म्हणते, अद्वैत तू उगाचच आरडाओरडा करू नकोस, तुझा संशय बरोबर आहे. सानिकाची ती मैत्रीण आणि स्वामीनाथन यांच्या डिझाईन बनवणारी डिझायनर मीच आहे. असं म्हटल्यावरती अद्वैत कलाकडे पाहतो आणि म्हणतो, तू डिझायनर आहेस का? ती डिझायनर तू आहेस का? कला म्हणते, हो मीच आहे ती डिझायनर. अद्वैत म्हणतो, मग तू काल रात्री इतका भाव का खाल्लास? त्यांचं बोलणं चालू असतं इतक्यातच त्यांचं लक्ष मागे उभे असलेल्या स्वामीनाथनकडे जातं. तेव्हा स्वामीनाथनना धक्का बसतो. स्वामीनाथन म्हणतात की चांदेकरांची सून आणि या अद्वैतची बायको स्वतः इतकी उत्कृष्ट डिझायनर आहे आणि हे त्यांना माहीत सुद्धा नाहीये. स्वामीनाथन कलाला म्हणतात, काय त्या डिझाईन तुम्ही बनवल्या आहेत का? तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मी आतापर्यंत ज्यांना डिझाईन विकल्या त्यांनी डिझाईन बनवणाऱ्या कारागिरांचं आणि डिझाईन बनवणाऱ्यांचं कौतुकच केलं. तुमचं नवरा बायकोचं किती उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. बायको डिझाईन तयार करते आणि नवरा त्या डिझाईन्स बनवून घेतो. असं उत्कृष्ट कॉम्बिनेशन मी कधीच बघितलं नाही. खरं सांगू का, जर तुम्ही दोघांनी मिळून हा बिझनेस केला तर तुमचा बिझनेस खूप भरभराटीला लागेल आणि मी तुमच्यासोबत पुढील 10 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी इच्छुक आहे. तिथे अद्वैत विचार करतो, अरे बापरे, आता काय करायचं? स्वामीनाथनना जे कळायला नको होतं तेच कळून बसलंय. कलाचं कौतुक करण्याशिवाय अद्वैतकडे कोणताही पर्याय नसतो. अद्वैत म्हणतो, माझ्या मिसेसला मी काम करण्यापासून थांबवलं होतं म्हणूनच तिने लपून छपून काम केलं. तिथे कला म्हणते, हो अद्वैतचं बरोबर आहे, त्याला वाटत नव्हतं की मी काम करावं म्हणूनच मी चोरून काम केलं. असं म्हणत कला खोटं हसू दाखवते. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात, तुमच्या दोघांची जोडी उत्कृष्ट आहे. नवरा बायको हे एकमेकांची बाजू समजून घेणारे हवे. मी तुमच्यासोबत 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आत्ताच्या आत्ता साईन करतोय. असं म्हणत आता स्वामीनाथन अद्वैतला आतमध्ये घेऊन जातात. कलाला आता खूप आनंद झालेला असतो, कारण कलाची आता खरी कमाई सुरू झालेली असते. तर आता इकडे अद्वैत आणि स्वामीनाथन आतमध्ये आलेले असतात आणि स्वामीनाथन आता अद्वैत सोबत 10 वर्षांची डील साईन करतात. अद्वैतला आता पहिल्यांदाच कलावरती खूप गर्व झालेला असतो आणि अद्वैतला कलाचा अभिमान वाटत असतो. स्वामीनाथन सोबत 10 वर्षांचं डील हे मला कलामुळेच भेटलंय. कलामुळे आज पहिल्यांदाच मला आनंद झालाय. तर आता त्यानंतर अद्वैत ही गोष्ट फोन करून आबांना सांगतो. अद्वैत आबांना सांगतो की आबा, आपल्याला कलामुळे स्वामीनाथन यांची आणखीन 10 वर्षांची डील मिळाली आहे आणि आपल्याला डिझाईन बनवून देणारे डिझायनर दुसरी तिसरी कोणी नसून कलाच आहे. हे ऐकल्यावरती आबांना कलाचं खूप कौतुक वाटतं आणि कला आता घराकडे निघणार असते. परंतु कला घरी पोहोचण्याआधी ही बातमी चांदेकरांच्या घरी पोहोचलेली असते आणि ही बातमी ऐकून नैनाचा खूप जळफळाट होत असतो. नैना विचार करत असते, जर वेळे सर्वजण या कलाचंच कौतुक करतात, स्वामीनाथन या कलावरतीच इम्प्रेस होतात. तिथे आबा कलाला म्हणतात की कला, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू चांदेकरांच्या पेढीसाठी आणि घरासाठी खूप लकी आहेस आणि तू 100 नंबरी हिरा आहेस. कला, मला तुम्हा दोघांवरती खूप विश्वास आहे. तुम्ही तुमचा पुढील संसार असाच सुखाने कराल आणि मिळून राहाल. खरंच सुनबाई, तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर आता कलाला चांदेकरांच्या घरामध्ये आणखी जास्तीचा वाव मिळत असतो आणि कला बिझनेसच्या क्षेत्रामध्ये भरारी घेत असते आणि आता मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली असते. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.